राज्यभरातला पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महागलाय। गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात 24 ते 40 रुपये किलो असलेली भेंडी आता 40 ते 80 रुपयांवर पोहोचली आहे। किरकोळ बाजारात तिचा दर 80 ते 120 रुपये झालाय। दुधी भोपळा, फरसबी, वाटाणा, घेवडा, ढोबळी मिरची आणि गवार यांच्या किमतीतही वाढ झाली आहे। पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीची जुडी 50 ते 60 रुपये तर पालक आणि शेपू 40 ते 50 रुपये दराने विकले जातोय। राज्यातील मुसळधार पावसाचा जोर हा एकीकडे ओसरलेला आहे, तर दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर भाज्यांचे दर जे आहेत ते प्रचंड गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। सध्या मी भाजीपाला मार्केटमध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत। विशेष म्हणजे फरसबी असेल ती आपल्याला 180 ते 200 रुपये किलोने पाहायला मिळते। वाटाणा जो आहे 220 ते 240 रुपये किलोने विकला जातोय। शेवग्याची शेंग जी आहे ती देखील 100 ते 160 आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, गवार आहे, टोमॅटो आहे, फरसबी आहे, तोंडली आहेत, भेंडी आहे, कोबी आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि प्रत्येक भाजीच्या दरामध्ये 20 ते 30% दराने वाढ झालेली पाहायला मिळते। गृहिणींच्या खिशाला देखील कात्री लागलेली पाहायला मिळते। फटका बसलेला आहे किचनमध्ये, जी फोडणी आहे ती देखील महागलेली आहे। आपण जर पाहिलं तर ह्या विविध भाज्या आहेत आणि या भाजीपाला मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या देखील आज कमी पाहायला मिळते, कारण भाजीपाल्याचे दर हे थेट गगनाला भिडलेले आहेत। व्यापारी आहेत तिथले, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकी भाजीपाल्याचे दर का वाढलेत आणि किती वाढले। नेमके भाजीपाल्याचे दर असे वाढले की 20 ते 30% भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। आणि ते म्हणजे आता असे म्हणजे आता पाऊस पडला, एकदम पाऊस पडला, ते भाज्या खराब झाल्या आणि आता जर नवीन भाज्या लावणार आहेत मग त्याच्यानंतर थोडे भाजीचे भाव कमी होते। गवार असेल, भेंडी असेल, कशी दराने विकली जाते? गवार भेंडी पहिले 60, 70, 80 रुपये किलो होती, ती आता समजा 140, 120 अशा ह्या भावाने विकताय। तोंडली असो, भेंडी असो किंवा फ्लावर असो, टमाटा 60 रुपये चाललाय, चांगला क्वालिटीचा माल। कोथिंबीर सुद्धा भाव वाढलेली आहे, ती पण 60 रुपये गड्डी, 70 रुपये गड्डी आहे। आवक कशी सध्या? आवक कमी आहे, आवक कमीत कमी 60% आवक येते माल येतो। पहिला जो 100% माल येतो 60-50-60% माल येतो। कॅमेरामॅन विजयसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।